आज आहे एकादशी आणि रात्री साबुदाणा भिजत घालायचं विसरले होते. म्हणलं ठीक आहे सकाळी भिजत घालूया, संध्याकाळच्याला होईन. आणि नेहमीच साबुदाणा खिचडी असते दुपारची, तर म्हणलं आज काहीतरी दुसरं बनवूया. तर आज खिचडी नाही बनवली, तर बघा किती वेगवेगळे पदार्थ मला बनवावं लागले. पहिल्यांदा रुद्रसाठी बेसनाच्या पोळ्या बनवल्या डब्यासाठी, आणि ऋषी काय बेसनाच्या पोळ्या खात नाही म्हणून म्हणलं पिझ्झा सँडविच बनवूयात. त्याच्यामध्ये फक्त सॉस आणि चीज टाकायचं, छान क्रिस्पी होतं तर भाजून घ्यायचं. आणि रुद्रने पण खाल्लं आणि ऋषीला पण खाऊ घातलं. नंतर किचन ओटा क्लीन करायला गेले. आता मला बनवायचं होतं फराळाचं, कारण तवा वगैरे घासून घेतला आणि किचन ओटा पण पूर्ण क्लीन केला. कारण फराळाचं बनवताना आपण उलथणं वगैरे गॅसवरती ठेवतो, त्याच्यासाठी सगळं अगोदर क्लीन करून घेतलं. आणि हे भगरीच्या पिठाचे घावणे बनवायचे होते. मी पहिल्यांदाच घेऊन आलेले होते, याच्या अगोदर मी कधीच बनवले पण नव्हते. हे पीठ पण आणलेलं नव्हतं, तर त्या अगोदर भिजत घातलेलं होतं. आणि त्याच्यासोबत चटणी पण लागेल म्हणलं खाण्यासाठी. तर काय केलं, अगोदर शेंगदाणे वगैरे मस्त असे भाजून घेतले आणि थंड होईपर्यंत म्हणलं आपले घावणे वगैरे बनवणं होतील. तर त्याच्यासाठी थंड करण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतले शेंगदाणे. आणि ऋषीला वाटलं मी चपात्याच करते म्हणून पीठ मागत बसलेला की मला पण दे म्हणून, तर मी घावणे बनवायला घेतले. टाकताना ते व्यवस्थित झाले, पण ते काही जमतच नव्हतं, तुटलं. तर एक घावणं तुटलं, पण बाकीचे सगळे व्यवस्थित आले होते. आणि नंतर घावणे बनवत बनवत चटणी पण बनवायला घेतली. तर शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, मीठ टाकलं आणि पाणी टाकून थोडंसं बारीक केलं. तर ऋषी म्हणतो हे पण टाक त्याच्यामध्ये. तर हा असाच मध्ये मध्ये करत असतो, एक काम होऊस तर दुसरं काम काही ना काहीतरी वाढवतच असतो. आणि काकडी पण होती फ्रीजमध्ये, काकडी म्हणलं तोंडी लावायला घ्यावा. तर का ऋषीला पण काकडी आवडते, तर थोडंसं त्याला बारीक वगैरे कट करून घेतलं आणि त्याच्यावरती मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं आणि मस्त असा नंतर फराळ केला. तर देवाला अगोदर नैवेद्य दाखवला आणि नंतर मी फराळ केला. आणि ऋषीला काकडी खायची होती, तर सारखा मध्ये मध्ये करत होता. आणि ते बघा त्याने काय केले, पूर्ण टेप असं उखळून ठेवलं, याचं चालूच राहतं. आणि किचनमध्ये काम करत असते की हा किचनमध्ये सारखं लुडबुड करत असतो जोर मी इकडे येत नाही तोपर्यंत. आणि ते आल्याच्या नंतर त्याने काकडी आणि मी असे घावणे आणि चटणीचा फराळ केला. असं दिवसभर करायचं, खायचं आणि भांडे घासायचे. ते चला आता व्हिडिओ सहित सेंड करते. बाय.